नमस्कार मंडळी, आज आपला गावरान बेत आहे। तर आज आपल्या किचन मध्ये उडदाच्या डाळीच्या करोड्याची भाजी कशी करायची ते आपण पाहणार आहोत। मस्त गरमागरम भाकर, तोंडी लावायला गवाराच्या शेंगा, कांदा, लोणचे, मिरचीचा खुडा आणि सोबत ही करोड्याची भाजी। मस्त गावरान असा बेत आहे। या प्रकारे उडदाच्या डाळीच्या करोड्याची भाजी तुम्ही करून पहा। एका भाकरीऐवजी 2 भाकरी नक्की खासाल, हे मी 100% सांगते। आणि जे मंडळी उडदाचा करोडा खात नाही तेही खातील। तर या भाजीला लागणारे साहित्य पाहूया। इथे आपण एक मोठा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे, एक गाठा लसूण सोलून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि एक छोटी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत। आणि इथे एक छोटी प्लेट मी करोडा घेतलेला आहे। तर करोडा असा आपल्याला एका करोड्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। तर करोडा आपल्याला जास्त बारीक करायचा नाही। तर अशा प्रकारे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। इथे भाजीसाठी आपल्याला गरम पाणी ठेवून घ्यायचे आहे। तर आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घ्यायचे आणि गॅसवर गरम करून घ्यायचे। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ। आता या शेंगदाण्यामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे आणि मंद आचेवर आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहे। आता आपण हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेऊ। आता लगेच आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। यामध्येही थोडेसे तेल टाकून आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्हाला तिखट भाजी किती प्रमाणात लागते त्यानुसार घ्या। तर आम्हाला थोडी झणझणीत भाजी आवडते, त्यामुळे मी मिरच्या एवढ्या घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखटानुसार तुम्ही हिरव्या मिरच्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत। आता इथे आपण जो सोललेला लसूण आहे एक गाठा तो इथे टाकून घ्यायचा आहे। सोबत थोडीशी कोथिंबीर इथे टाकून घ्यायची आहे। आता हे छान 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे। तर लसूण आणि कोथिंबीरला जास्त परतायचे काम नाही, लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता हे छान भाजून झालेलं आहे। आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर या गरम पॅनमध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। तर जिरे भाजणे ऑप्शनल आहे, पण थोडेसे आपण जिरे गरम करून घ्यायचे। तर जिऱ्याला आपल्याला भाजायचे काम नाही, थोडेसे गरम झाले की आपल्याला लगेच जिरे काढून घ्यायचे आहे। तर जिरे थोडे गरम झाले, आता आपण हे जिऱ्याला प्लेटमध्ये काढून घेऊ। भाजलेले सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे। तेल गरम झाले की आपण जो घेतलेला करोडा आहे तो इथे टाकून घ्यायचा आणि मंद आचेवर आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे। तर हातानेच याचे असे 2 तुकडे केलेले आहेत। अशाच प्रकारे मोठे तुकडे मी ठेवलेले आहे। तुम्हाला वाटले तर करोडाचे तुम्ही छोटे तुकडे करू शकता। आता याला मंद आचेवर आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे। तर इथे आपला करोडा छान भाजून झालेला आहे। आता भाजलेला करोडा हा साईडला ठेवूया आणि भाजीच्या ग्रेव्हीचे वाटण तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण सर्व साहित्य भाजून घेतले होते ते सर्व टाकून घ्यायचे आणि याची छान पेस्ट करून घ्यायची। इथे आपली जाडसर पेस्ट तयार आहे, पण ह्या पेस्टला मौसूद करण्यासाठी आपल्याला थोडेसे पाणी या पेस्टमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान मौसूद अशी पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर इथे आपली मौसूद पेस्ट तयार झाली आहे। आता भाजीच्या फोडणीची तयारी करूया। कढईमध्ये आपल्याला 3 पळ्या तेल टाकून घ्यायचे आहे। तर लक्षात ठेवा मंडळी, या भाजीला तेल थोडेसे जास्त लागते, कारण हा मसाला थोडा जास्त तेलात चांगला परतला जातो। तर तुमच्या प्रमाणानुसार तेल टाका। इथे मोहरी टाकली। मोहरी तडतडल्यानंतर आपण जो एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे तो तेलात टाकून घ्यायचा आणि छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर आपला कांद्याचा रंग बदललेला आहे। आता या स्टेजला आपल्याला जे मिक्सरमधून वाटण आपण वाटून घेतलेले आहे ते मौसूद पेस्ट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। तयार केलेली संपूर्ण पेस्ट मी तेलात टाकून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे। मसाल्याच्या भाजीचा मसाला परततो त्याचप्रमाणे आपल्याला ही पेस्ट तेलात छान परतून घ्यायची आहे, म्हणजेच तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगली होऊ द्यायची आहे। तर मंद आचेवरच आपल्याला ही संपूर्ण पेस्ट तेलात परतून घ्यायची आहे।
इथे आपली पेस्ट तेलात चांगली परतून झालेली आहे। आता या स्टेजला आपल्याला एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा धनेपूड आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि परत 1 ते 2 मिनिट आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे। तर हे सर्व काम आपल्याला मंद आचेवरच करायचे आहे। ही सर्व पेस्ट आपली तेलात चांगली मंद आचेवर परतून झालेली आहे। तर आपल्या पेस्टला छान तेल सुटलेले आहे। तर आपला हा जो मसाला आहे तो चांगला तेलात परतून झालेला आहे। आता या स्टेजला आपण जो भाजून घेतलेला उडदाच्या डाळीचा करोडा आहे तो या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान एकत्र करायचा आणि बाजूला जे आपण गरम पाणी ठेवले होते ते इथे टाकून घ्यायचे आहे। तर करोड्याच्या भाजीला थोडे पाणी आधीच जास्त टाका, कारण झाल्यानंतर ही भाजी थोडी घट्ट होते। तर आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाका, कारण कोणाला भाजीला अंगी रस्सा आवडतो, कोणाला पातळ करोडा आवडतो। तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे 1 चमचा मीठ मी घालून घेतले, तर मिठाचे प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आता 1 उकळी आल्यावर मंद आचेवर ही भाजी आपल्याला करोडा शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। तर 7 ते 8 मिनिटांनंतर मी भाजीचे झाकण उघडून पाहिले, तर आता आपल्याला करोडा शिजला की नाही हे आता एकदा चेक करून घ्यायचे आहे। तर आपला करोडा छान मऊसूत शिजलेला आहे। तर इथे आपली करोड्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तयार करोड्याच्या भाजीवर मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची, गरमागरम ही उडदाच्या करोड्याची भाजी आणि गरमागरम भाकरी मस्त ताव मारायचा। उडीद डाळीच्या करोड्याच्या भाजीला अजिबात मसाले लागत नाही। घरीच मिळणाऱ्या साहित्यात ही भाजी होते। करायला सोपी, पटकन होणारी आणि भन्नाट चवीची अशी ही भाजी होते। ही भाजी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद। अशा प्रकारे उडदाच्या डाळीच्या करोड्याची भाजी कोण कोण करते हे नक्की मला कमेंट्स करून सांगा। ज्यांचा करोडा शिजत नाही तो वाया जाऊ नये म्हणून माझ्याजवळ छानशी टिप्स आहे। तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा। हा उडदाच्या डाळीचा करोडा नक्की करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।